माधुरी हत्तीणीला परत आणण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आहे। मुख्यमंत्री वनतारा आणि मठाच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत। माधुरीला परत आणण्यासाठी कायदेशीर बाबींची सुद्धा चाचपणी केली जाणार आहे। माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांची आंदोलन एकीकडे सुरूच आहेत। पदयात्रा झाली आणि आता कोल्हापूरकर महामोर्चा सुद्धा काढणार आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिल्पा, मुख्यमंत्र्यांसोबत आता बैठक होतीये माधुरी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात। कोण कोण या बैठकीला नेमकं उपस्थित असणार आहे, कधी बैठक होणार आहे? रिद्धी, आपण जर पाहिलं तर कोल्हापूरमधील जी माधुरी हत्ती आहे तो जो विषय आहे त्या हत्तीचा विषय थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचलेला आहे आणि आज सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्री समिती कक्षामध्ये बैठक देखील बोलविण्यात आलेली आहे। या बैठकीला कोल्हापूरमधील आमदार असतील किंवा जी समिती आहे त्या समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर सत्ताधारी आमदार आणि विरोधी पक्षातील नेते आणि आमदार देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे। माधुरी हत्तीला वनतारा येथे नेण्यात आल्यामुळे संपूर्ण कोल्हापूरचं जे शहर आहे ते शहर नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले, रस्त्यावर उतरले होते। जी माधुरी हत्ती आहे तिला पुन्हा कोल्हापूरमध्ये आणा असं देखील नागरिकांनी सांगितलेलं आहे, तशी विनंती केलेली आहे आणि त्याच संदर्भात आज ही बैठक सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली जाणार आहे। मात्र या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या हत्तीला पुन्हा कोल्हापूरमध्ये आणावं अशी वेळोवेळी नागरिकांकडून विनंती केली जात आहे आणि नागरिक देखील संतप्त झालेले आहे। संपूर्ण कोल्हापूर शहर हे रस्त्यावर उतरलेलं आहे। त्यामुळे आजची जी 10:30ची बैठक आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, या बैठकीला सत्ताधारी असतील आणि विरोधी पक्ष नेते असतील दोन्ही उपस्थित राहणार आहेत। मात्र या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातोय किंवा जी माधुरी हत्ती आहे तिला पुन्हा कोल्हापूरमध्ये आणलं जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल रिद्धी। अगदी, आणि त्याच्यामुळे बैठकीत काय घडतंय याचे तपशील पुन्हा तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।